ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलू पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त। अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज, या मार्गाचे प्रणेते ब्रह्मीभूत परमपूज्य पिटले महाराज, सद्गुरू परमपूज्य दादासाहेब, तुम्हा आम्हा सर्वांचे श्रद्धेयस्थान प्रातस्मरणीय परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी आपण सर्व सेवेकऱ्यांच्या वतीने त्रिवार मोजरा. उपस्थित आपण सर्व सेवेकरी बंधू आणि भगिनींनो, आपल्या चरणी त्रिवार वंदन. आजच्या या आपल्या 15व्या अध्यायाला सुरुवात होत आहे. अनेकांनी यापैकी गुरुचरित्र वाचलेलं असेल, कदाचित काही जणांनी पहिल्यांदाच ऐकतायत गुरुचरित्र, काही जणांच्या मनात भीती असेल गुरुचरित्र वाचावं की न वाचावं, असे अनेक प्रश्न मनामध्ये संभ्रम ठेवून, किंवा मी जे वाचलंय ते मला काहीच कळलेलं नाहीये, इंग्लिश मीडियम मध्ये आहे त्यामुळे मला समजलं नाही, असे अनेक मनामध्ये प्रश्न असताना सुद्धा कदाचित आपण हे गुरुचरित्र ऐकत असाल, त्यामुळे काही गोष्टी आपल्याला अगदी जवळून कळत असतील की अरे ही होती का गोष्ट याच्यामध्ये, अशा प्रकारचाही भाव निर्माण होत असेल. पण आजचा जो 15वा अध्याय आहे हा अतिशय छोटा अध्याय बघायला गेलं तर. म्हणजे आपल्या गुरुचरित्राच्या पोथीमध्ये अगदी 50 ओव्या आहेत. आणि आज मला खरं तर प्रश्न पडला होता की आजच्या अध्यायामध्ये काय सांगायचं, कारण आज महाराष्ट्रातल्या सगळ्या तीर्थांचं फक्त वर्णन किंवा नामोल्लेख आहे. वर्णन करणं शक्य नाही, पण नामोल्लेख सगळ्यांचा आहे. त्यामुळे आज फक्त नामोल्लेखच आहे, मग नुसती गावांची नावं किंवा नद्यांची नावं सांगण्यात काय अर्थ आहे? जो ऐकणारा श्रोता आहे, जो सेवेकरी आहे, त्याला यातनं काय मिळणार आहे? आणि तेच जर वाचून सांगायचं असेल तर तो स्वतःही वाचू शकेल, त्याला यासाठी आपली गरज नाही. असे अनेक मनामध्ये प्रश्न पडल्यानंतर महाराजांनाच प्रश्न विचारला, महाराज आज काय सांगावं तेच तुम्ही सांगा. आणि मग महाराजांनी क्ल्यू दिला की याच्यामध्ये मी ही जी लाईन टाकलेली आहे ही लाईन म्हणजेच ज्ञान आहे, आणि ते ज्ञान आज आपल्याला शिकण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर त्या दृष्टीनं मी महाराजांना विनंती करतो आपल्या सगळ्यांच्या वतीनं की आजच्या ह्या 15व्या अध्यायाच्या निमित्तानं आपल्याला हे ज्ञान जे आहे ते महाराजांनी द्यावं. आपण उत्तरोत्तर बघतोय त्या नामधारकाची परिस्थिती कशी होत चालली आहे, आपलीही उत्कंठा वाढत चालली आहे. त्यामुळे सगळेच जण संध्याकाळची वाट बघतात की कधी एकदा 8:30 वाजतायत आणि कधी एकदा महाराजांचं आख्यान सुरू होत आहे. आणि मुख्य चरित्र नायकाचा प्रवेश झाल्यामुळं अतिशय उत्कंठेने ह्या सगळ्या गोष्टी पुढे पुढे चाललेल्या आहेत. जसं आपण बघितलं अध्याय क्रमांक 5 मध्ये श्रीपाद श्रीवल्लभ यांचं उल्लेख झाला, किंवा त्यापासून महाराज श्रीपाद श्रीवल्लभांचा प्रवेश झाला. तर त्यातले 4च अध्याय फक्त महाराजांशी संबंधित आणि थोडासा अगदी नाममात्र उल्लेख असलेले अध्याय होते. परंतु त्याच्यानंतर जर तुम्ही संपूर्ण नृसिंह सरस्वती आख्यान जर पाहिलं, गुरुचरित्र जर पाहिलं, तर त्याच्यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभांचा कुठे सुद्धा उल्लेख नाहीये. तो अगदी येतो डायरेक्ट 49व्या अध्यायामध्ये, तोही एका ओळीत होता. त्यामुळे हे संपूर्ण जे गुरुचरित्र आहे हे नृसिंह सरस्वती आख्यान म्हणूनच ते प्रसिद्ध आहे. आणि या नृसिंह सरस्वतींचा आता या ठिकाणी प्रवेश होऊन आता आपले जवळपास 10, 11, 12, 13, 14 असे 5 अध्याय या ठिकाणी संपन्न झालेत. आणि आजचा हा 15वा अध्याय आपल्याला महाराज आता पुढे कशा पद्धतीने जाणार आहेत याचं वर्णन करतायत. मागच्या अध्यायात आपण बघितलं की महाराज सायनदेवाला आशीर्वाद देऊन महाराज पुढे वैजनाथ या ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणी गुप्त होतात. आणि त्या सगळ्या शिष्यांचं काय झालं पुढं, मग ते शिष्य कुठे गेले, महाराज गुप्त का राहिले, असं त्या नामधारकाला प्रश्न पडतो. आणि ते नामधारक जे आहेत ते सिद्ध मुनींना विचारतात की महाराज का बरं गुप्त झाले. गुप्त होणं म्हणजे थोडक्यात अलिप्त सगळ्यापासून होणं. आपणही बऱ्याचदा असं होतं की आपल्या लाईफमध्ये बऱ्याच गोष्टी घडत असतात आणि एखाद्या वेळेला आपल्याला एकटं राहावंसं वाटतं. तर मग महाराज असे काय एकटे राहिले, महाराज एवढं उत्तरपासून दक्षिणेपर्यंत, दक्षिणेपासून गोदावरीच्या तीरावरती महाराज एवढी पदभ्रमंती करतायत, प्रत्येक गावांना भेट देऊन त्या ठिकाणी महाराज ज्ञान देतायत, आणि अचानक महाराज गुप्त का झालेले आहेत, असं म्हणून नामधारक जे आहेत ते सिद्ध मुनींना प्रश्न विचारतात. आणि हा प्रश्न ऐकल्यानंतर त्या सिद्ध मुनींना अतिशय आनंद होतो.
तू माते पुसतोसी, होतो संतोष मानसी, गौप्य झाले कवण कार्यासी, सांगेन ऐक एक चित्ते. आणि त्या प्रश्नाने आनंदित होऊन ते सिद्धमुनी त्याला म्हणतात की मी तुला ते महाराज गुप्त का झाले ते तुला नक्की सांगेन. आणि त्याचं कारण जे आहे ते सिद्धमुनी असं सांगतात, साधू असाधू धूर्त सकळी, समस्त येते श्री गुरुजवळी, वर्तमानी खोटा कळी, सकळ हे शिष्य हो म्हणते. की चांगले वाईट अशा सगळ्या प्रकारची लोक महाराजांकडे येतात आणि खोटं खोटं नाटक करून महाराजांचं शिष्य होण्याचा अट्टहास करतात. आणि म्हणून महाराज त्या ठिकाणी गुप्त राहिले. तैसे श्री गुरुमूर्ती ऐक, राहिले गुप्त कारणिक, वर मागतील सकळिक, नाना याती येऊन या. वेगवेगळ्या जाती धर्माची लोक जी आहेत ती महाराजांकडे येऊ लागली आणि त्यांच्याकडनं वरदान घेऊ लागले, त्यांच्याकडनं चमत्काराची अपेक्षा ठेवू लागली. आणि म्हणून महाराज त्या ठिकाणी गुप्त झाले असं सिद्धमुनी म्हणतात. विश्वव्यापक जगदीश्वर, तो काय देऊ न शकेवर, पाहुनी भक्ती पात्रानुसार, प्रसन्न होय परियसा. की ते विश्वव्यापक परमात्मा आहेत, ते काय नाही देऊ शकत, सगळं देऊ शकतात. परंतु त्या भक्ताची भक्ती जी आहे त्याची परीक्षा घेतल्यानंतर ते त्याला देऊन जे काही त्याला द्यायचं असेल, प्रसन्न होय परियसा, त्याच्यावरती प्रसन्न व्हायचंय. आणि म्हणून ही जी वाढणारी गर्दी आहे, हा जो ढोंगीपणा आहे, म्हणून महाराज गुप्त झाले. की आपण ज्याला अध्याय विस्तृत बघू त्यावेळेला त्याच्यावरती आणखीन भर देऊया. आणि म्हणून महाराज त्या ठिकाणी गुप्त झाले. मग त्यांनी सगळ्या शिष्यांना बोलवलं आणि शिष्यांना बोलवून त्यांनी सांगितलं, तुम्ही एक काम करा, तुम्ही संपूर्ण तीर्थयात्रेला जावा. ते सगळे शिष्य जे आहेत त्यांना वाईट वाटलं की महाराज आपल्याला असं का पाठवतायत आणि एकटेच राहतायत. महाराजांशिवाय इतके दिवस आपण महाराजांच्या सोबत राहतोय. प्रत्येक सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतचा दिवस जो आहे हा महाराजांच्या सान्निध्यात जातो. महाराजांच्या एक एक लीला पाहताना, महाराजांकडनं ज्ञान घेताना आपला रोजचा रोज दिनक्रम चालू आहे. आणि अचानक आता महाराज या ठिकाणी सगळ्या शिष्यांना निरोप देतात की आता तुम्ही तीर्थयात्रेला जावं. आणि म्हणून त्यांनी सगळ्या शिष्यांना बोलवून घेतलं. सगळे शिष्य जे आहेत ते अतिशय विनम्रतेने महाराजांकडे आले आणि महाराजांना असं म्हणले की महाराज, गुरुचे चरण हेच सगळे तीर्थ असतात असं वेदशास्त्र पुराणांमध्ये लिहिलेलं आहे. त्यामुळे तुमचे चरण सोडून आम्ही कुठल्या तीर्थयात्रेला जाऊ इच्छित नाही. तरी कृपया करून तुम्ही आम्हाला असा आदेश देऊ नका आणि तुमच्यापासून आम्हाला लांब करू नका, दूर करू नका. असे सगळे जे शिष्य आहेत महाराजांचे ते महाराजांना विनवणी करतात. पण महाराज त्यांना असं म्हणतात, श्री गुरु म्हणते शिष्यांसी, तुम्ही आश्रमी संन्यासी, राहू नये 5 दिवशी एके ठाई वास करीत. की तुम्ही संन्यास आश्रम स्वीकारलेला आहे आणि संन्यास आश्रमाच्या नियमानुसार एका ठिकाणी 5 दिवसापेक्षा जास्ती वेळ त्या ठिकाणी राहायचं नाही. म्हणून तुम्ही संन्यास घेतल्या असल्या कारणाने तुम्हाला ही तीर्थयात्रा करणं भाग आहे. चतुर्थ आश्रम घेऊन आचरावी तीर्थे भुवनी, तेणे मनी स्थिर होणे, मग राहावे एकस्थानी. की हे चतुर्थाश्रम जो आहे, हा संन्यास धर्म जो आहे तो तुम्ही स्वीकारल्यानंतर तुम्ही जेवढी तीर्थक्षेत्र आहेत ती तीर्थक्षेत्र केल्यानंतर ज्यावेळेला तुमची इंद्रिय सुखावतील, तुमचं मन आता स्थिर होईल. कारण ज्यावेळेला माणसाने काही गोष्टी पाहिलेल्या नसतात तर त्यावेळेला ती पाहण्याची, ती खाण्याची, ऐकण्याची खूप इच्छा असते की मला हे करायला मिळालं तर तशी जी इच्छा आहे तशी इच्छा अपुरी न ठेवता राहू नये. म्हणून महाराज त्यांना म्हणतात की संन्यासांनी सगळ्या तीर्थक्षेत्रावरती फिरावं, मग तुमचं मन शांत होईल आणि मग ते शांत झाल्यानंतर मग तुम्ही एका ठिकाणी राहणं उचित आहे. पण सध्या तुम्ही ह्या सगळ्या तीर्थाश्रमांना तुम्ही जावा. आणि ज्या वेळेला बहुधान्य नावाचं संवत्सर येईल, म्हणजे महाराज कालावधी पण पुढचं सांगतायत की त्यावेळेला तुम्ही मला श्रीशैल्य पर्वतावर येऊन भेटा, त्यावेळेला मी तिथं येईल आणि त्यावेळेला आपली भेट होईल. असं म्हणून महाराजांनी शिष्यांना आदेश दिलेला आहे. पण शिष्य जे आहेत महाराजांना त्यांना दूर राहवत नाहीये आणि तो जो विरह आहे आणि म्हणून ते पुन्हा पुन्हा विनवणी करतायत. शिष्य म्हणते श्री गुरुसे, तुमचे वाक्य आम्हा परिस, जाऊ आम्ही भरवसे, करू तीर्थे भूमीवरी. की गुरुचं वाक्य हे नेहमी प्रमाण असतं, हे ब्रह्मवाक्या समान असतं आणि त्याचं जर उल्लंघन केलं तर जो रौरव जो लोक आहे, जसं आपण स्वर्गलोक म्हणतो, पाताळ लोक म्हणतो, त्याच्यामधला रौरव नावाचा जो लोक आहे सप्त पाताल मधला, त्या ठिकाणी जाऊन पडतो की जो गुरु आज्ञेचं पालन करत नाही. त्यामुळे तुमची आज्ञा असेल तर आम्ही हे क्षेत्री जे आहे त्या ठिकाणी भेटी देऊ. पण ती कशी जायची, कुठल्या तीर्थावरती जायचं, ह्याच्याबद्दल तुम्ही थोडंसं आम्हाला मार्गदर्शन करावं, असं महाराजांना ते विनवणी करतात. आणि ह्या सगळ्या शिष्यांचं हे कथन ऐकल्यानंतर ज्या पद्धतीने ते विनम्रतेने आता आज्ञा मागतायत की तुम्हीच आम्हाला मार्गदर्शन करा की कशा पद्धतीनं आम्ही तीर्थयात्रा करावी, तर महाराजांनी मग त्यांना आदेश दिले की तुम्ही कुठून सुरुवात करा. तर सगळ्यात पहिलं काशीचं तीर्थ आहे वाराणसी.
त्या ठिकाणी तुम्ही सगळ्यात पहिलं जा. कारण काशी हे सर्वात महत्वाचं पवित्र असं तीर्थक्षेत्र आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही जावा आणि त्या ठिकाणी हे तीर्थराज आहे. हे तीर्थराज आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही जसं नर्मदा परिक्रमा आपण शब्द ऐकला असेल, की परिक्रमा याचा अर्थ सुरुवात जिथून होते तिथून सुरुवात करायची आणि पुन्हा शेवटाकडे यायचं. म्हणजे जिथून पुन्हा सुरुवात झाली तिथपर्यंत येऊन थांबायचं. याला म्हणतात परिक्रमा करणं. म्हणजे एका काठावरनं चालायला सुरुवात करायची. दक्षिणेचा काठ जर धरला तर दक्षिणेकडच्या काठाने सुरुवात करायची आणि पुन्हा पूर्ण नदी समुद्राला मिळते तिथपर्यंत जाऊन पुन्हा नदीच्या उगमापर्यंत यायचं. याला म्हणतात परिक्रमा करणं. असं महाराजांनी त्यांच्या शिष्यांना कुठल्या कुठल्या नद्यांची परिक्रमा करायला सांगितली आहे. सगळ्यात पहिलं त्यांनी सांगितलं गंगाची परिक्रमा करा. तिथं जो तटाक हा शब्द आहे, तटाक म्हणजे परिक्रमा, की नदीचा जो काठ आहे त्या काठाकाठाने तुम्ही चालायला लागा आणि हे चालत असताना नदीच्या मुख्य उगमापाशी यायचं. तिथून सुरुवात करायची. ती नदी जिथं समुद्राला मिळते तिथपर्यंत जायचं आणि पुन्हा दुसऱ्या काठावरती यायचं विरुद्ध बाजूच्या आणि तिथून पुन्हा तुम्हाला मुख्य उगमस्थानापर्यंत यायचंय. असे तुम्ही कुठल्या कुठल्या नद्यांची यात्रा करावी असं महाराज त्यांना निरूपण करतायत संपूर्ण अध्यायामध्ये. त्यातले मी फक्त नामोल्लेख करतो. त्याचा विस्तृत उल्लेख हा अध्यायामध्ये आपल्याला सापडेल. गंगा, यमुना, सरस्वती, वरुणा, कुशावर्ती, कृष्णा, वेणी, वितस्ता, शरावती, मर्दवदा, अश्विनी, मधुमती, सूरनदी, चंद्रभागा हे आपल्या महाराष्ट्रात सुद्धा आहे. रेवती, शरयू नदी, गौतमी, वेदिका, कौशिका, मंदाकिनी, सहस्त्रवक्त्रा, पूर्णा, बहुदा, वरुणा, वैरोचिनी, सन्निहिता, नर्मदा, गोदावरी, तुंगभद्रा, भीमा, अमरजा, पाताळगंगा, कावेरी, ताम्रवर्णी, कृतमाला, पंचगंगा, मलप्रभा, श्वेतशृंगी या सगळ्या नद्यांच्या तुम्ही परिक्रमा करा. आणि ह्या परिक्रमा करत असताना काय करायचंय तर तिथं जे गावं लागणार आहेत त्या गावांच्या इथं तुम्ही कुच्छव्रत करा. कुच्छव्रत म्हणजे एक प्रकारचं प्रायश्चित्त आहे. तो विधी आहे. तो विधी तुम्ही त्या प्रत्येक गावाच्या ठिकाणी तो तुम्ही करा. असं तुम्ही केल्यामुळे तुम्हाला सर्व तीर्थांच्या ठिकाणी तुम्ही हे जे व्रत करणार आहात आणि ही जी भ्रमंती परिक्रमा जी करणार आहात त्याचं तुम्हाला पुण्य लाभेल. आणि या नद्यांमध्ये कारण नदींच्या काठावरनं का परिक्रमा केली जाते त्यातला पहिला एक भाग की नदीला प्रदक्षिणा करणं. ह्या ज्या नद्या पवित्र नद्या आहेत त्यांची परिक्रमा ही अत्यंत पवित्र आहे. जसं गोदा परिक्रमा आहे, नर्मदा परिक्रमा केली जाते, गंगेची परिक्रमा आहे, तसं ह्या सगळ्या ज्या महत्वाच्या नद्या आहेत या नद्यांची परिक्रमा करा. आणि महाराजांचा जो मूळ उद्देश आहे की जे कोणी लोक अडलेले आहेत ज्यांना ज्ञान नाहीये की काय करायचंय या आयुष्यामध्ये येऊन अशा लोकांपर्यंत म्हणजे थोडक्यात आपल्या आत्ताच्या भाषेत आपण म्हणूया ग्राम अभियान की प्रत्येक गावागावांमध्ये जाऊन ज्ञान द्यायचं आहे. तर नदीच्या आजूबाजूला संस्कृती जी आहे ती वसली जाते, वस्ती जी आहे ती वस्ती वसली जाते. म्हणून ह्या सगळ्या नद्यांच्या काठावरनं तुम्ही जाऊन प्रत्येक गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी आणि 5 दिवसापेक्षा जास्ती कुठं राहायचं नाही. म्हणजे एकदा एक केंद्र सुरू केलं की तिथंच राहायचं असं महाराजांनी आदेश नाही दिला. 5 दिवस त्या गावामध्ये राहायचं, 5 दिवसात कार्य करायचं पुढच्या गावाला. असं करत करत तुम्ही ह्या सगळ्या नद्या म्हणजे थोडक्यात संपूर्ण भारत भ्रमंती तुम्ही करून या. आणि बहुधान्य संवत्सर ज्या वेळेला येईल त्यावेळेला तुम्ही श्रीशैल्य पर्वतावर तिथे येऊन मला भेटा. त्यावेळेला मी तुम्हाला तिथे भेटेल. म्हणजे महाराजांनी पुढचं सगळं जे नियोजन आहे ते त्यांच्या समोर मांडलं की कशा प्रकारे माझं पुढचं कार्य राहणार आहे आणि माझी अवतार समाप्ती जी आहे ती ज्या वेळेला बहुधान्य संवत्सर येईल त्या संवत्सराच्या वेळेला मी त्या अवतार समाप्ती करून श्रीशैल्यावरती येणार आहे. अशा प्रकारे सगळ्या शिष्यांना महाराजांनी नदी परिक्रमा करण्याचा आदेश दिला. आणि ह्या नदी परिक्रमा करत असताना काही विशिष्ट ठिकाणं जी आहेत त्याचंही महाराजांनी त्यांना महत्व सांगितलं. जसं भीमा अमरचा संगम आहे, पंचगंगा नदीचा त्या ठिकाणी उगम आहे किंवा संगम जे आहे तर त्या नद्यांचं जिथं संगम स्थान आहे त्या ठिकाणी आवर्जून तुम्ही स्नान करा असं महाराजांनी सांगितलंय. मग त्यातली कोणकोणती ठिकाणं महाराजांनी ठळक शब्दात सगळ्यांना सांगितली आहेत की ते सांगतायत की तुम्ही गया तीर्थ, रामेश्वर, श्रीरंग, पुष्कर, बद्री केदार, कुरुक्षेत्र, महालय, सेतुबंध, गोकर्ण, कोटीतीर्थ, जगन्नाथपुरी, भीमेश्वर, अयोध्या, मथुरा, द्वारका, कुशावर्त, कुंभकोण, हरेश्वर, गंधर्वपूर, नृसिंह तीर्थ, कोल्हापूर, भिल्लवडी, अमरापूर, युगालय, शूरपालय, पिठापूर, शेषाद्री, वृषभाद्री, श्रीशैल्य ही तीर्थ जी महत्वाची ठळक पद्धतीने महाराजांनी सांगितली की या तीर्थांवर तर आवर्जून जा. आणि इथल्या तीर्थांवरती जर तुम्ही स्नान केलं तर तुमची सगळ्या प्रकारची पापं धुतली जातील
आणि तुम्हाला मोक्षाचा द्वार जे आहे ते खुलं होईल. अशा पद्धतीने महाराजांनी ह्या काही विशिष्ट ठिकाणांचाही उल्लेख करून या अध्यायामध्ये आपल्याला कोणकोणत्या म्हणजे तीर्थयात्रा करायची असेल तर नेमकी ही ठिकाणं जर आपल्याला माहिती असतील तर आपल्याला ते जे काही आपण प्रवास करणार आहोत त्याच्यामध्ये जर आपण त्या संगमावरती जाऊन स्नान केलं तर निश्चित आपल्याला ते फलदायी होईल. अशा प्रकारे अनेक तीर्थांचा उल्लेख महाराजांनी या ठिकाणी आपल्या शिष्यांच्या माध्यमातून आपल्याला केला आणि त्या ठिकाणी जाऊन स्नान करण्याची आज्ञा त्यांनी त्यांच्या शिष्यांना दिली. अशी ती सगळी आज्ञा आणि आदेश स्वीकारून महाराजांचे जे शिष्य आहेत ते तीर्थयात्रेसाठी जातात आणि मनामध्ये ही गोष्ट ठरवून जातात की बहुधान्य संवत्सर ज्यावेळेला येईल तोपर्यंत आपल्याला हे सगळ्या तीर्थयात्रा करून महाराजांना श्रीशैल्यला भेटायला यायचं आहे. बघा हे किती अवघड गोष्टी आहेत. आपण जर त्या काळाचा विचार केला की जिथं कोणाकडे घड्याळ नाहीयेत, जिथं कोणाला किती वाजले कॅलेंडर आहे असं कुठलाही भाग नाहीये. मग आपल्याला कधी पोहोचायचंय हे जे महाराजांनी सांगितलंय की बहुधान्य संवत्सर येईल त्यावेळेला तुम्ही मला श्रीशैल्याला भेटा. म्हणजे जे टाइम मॅनेजमेंट आहे की तुम्ही आत्ता निघाल्यापासून एवढं सगळं करून तुम्हाला या वेळेपर्यंत इथं पोहोचायचंय असा महाराजांनी सगळ्या शिष्यांना आदेश दिलेला आहे. आणि हे करत असताना महाराजांची जी बांधिलकी आहे ती तोडायची नाहीये. त्यामुळे स्मरण त्यांचा जो नित्य उपक्रम आहे तो चालूच ठेवायचा आहे. अशा प्रकारचं महाराज त्या ठिकाणी त्यांना आज्ञा करतात आणि त्या पद्धतीनं ही असते गुरुवरची निष्ठा की तुमच्या समोर कुठलाही फोटो नाहीये, कुठलाही आजूबाजूला तसंही तुमच्या म्हणजे आता आपण कसं करतो की आपल्या केंद्रामध्ये किंवा आपण सगळे सेवेकरी असतो त्यामुळे आजूबाजूचं वातावरण जे आहे ते सुद्धा आपल्याला सहकार्य करणार असतं आणि आपण म्हणतो की सामुदायिक सेवा जी आहे त्याच्यामध्ये सगळेच लोक महाराजांचेच सेवेकरी असतात. पण महाराजांनी ह्या ज्या त्यांच्या शिष्यांना आज्ञा केली आहे महाराजांनी जे त्यांच्या ह्या शिष्यांना आज्ञा केली ह्याच्यामध्ये हे एवढेच शिष्य आहेत आणि ह्या शिष्यांना हे ग्राम अभियान करत जायचे. प्रत्येक गावामध्ये जाऊन ही धर्माची पताका घेऊन जायची आणि त्या ठिकाणी धर्माचं ज्ञान देऊन धर्माची जागृती करायचं कार्य महाराजांनी त्या ठिकाणी दिलंय. आणि हे गुरु आज्ञा प्रमाण मानून त्या ठिकाणी ते सगळे शिष्य जे आहेत ते त्या पद्धतीने गेलेत. म्हणजे एकाच वेळेला किती गोष्टींचा विचार करायचा आहे. सगळ्यात पहिलं टाइम मॅनेजमेंट. ठरलेल्या वेळेपर्यंत तुम्हाला श्रीशैल्यला पोहोचायचंय. तुम्ही आता दक्षिणेकडे आहात गोदा तीर्थावरती. तिथून तुम्हाला उत्तरेकडे काशीला जायचंय. हे सगळा पायी प्रवास आहे. काशीवरनं मग तुम्हाला हरिद्वार, केदारनाथ, पुष्कर असं सगळं करत करत साऊथला यायचंय. साऊथ मध्ये सगळे तीर्थ पिठापूर पर्यंत, रामेश्वर पर्यंत, धनुषकोटी तीर्थाचा पण उल्लेख आहे. तिथपर्यंत तुम्हाला यायचंय आणि ते सगळं करून तुम्हाला श्रीशैल्य पर्वतावरती यायचंय. म्हणजे हे टाइम मॅनेजमेंट झालं. सेकंड तुम्हाला ऍड्रेस जे आहेत ते शोधत जायचंय. पत्ते माहिती नाहीयेत कुठली तीर्थ कुठे आहे. आणि जाताना तुम्हाला प्रत्येक गावांमध्ये जात असताना 5च दिवस एका ठिकाणी राहायचं आहे आणि त्या 5 दिवसामध्ये त्या गावाला तिथं धर्मजागृती करून ते गाव तयार करायचंय. अहंभाव ठेवायचा नाही. मी हे गाव आता मी सुधरवलं, आता मी इथंच थांबतो. 5 दिवसापेक्षा पुढे थांबायचं नाही. पुढचं गाव घ्यायचं. अशा पद्धतीने ही यात्रा करत करत हा असतो गुरुचा आदेश. आपण समजतो वेगळा आदेश की माऊलींनी आपल्याला सांगितलं केंद्र उभं करा की आपण तिथंच अडकून जातो. असं न करता त्या ठिकाणी कार्य उभं करणं हे गुरूंचं कार्य आहे. आपलं महत्व वाढवणं हे गुरूंचं कार्य नाही. तर अशा प्रकारे हा गुरूंचा आदेश घेऊन हे सगळे शिष्य जे आहेत ते त्या तीर्थयात्रेला जातात आणि हा 15वा अध्याय जो आहे तो त्या ठिकाणी संपन्न नामधारकांनी केलेला आहे. अशा प्रकारे सगळ्या यात्रेंचा किंवा तीर्थांचा उल्लेख जो आहे तो या 15व्या अध्यायामध्ये केलेला आहे. आता ह्या 15व्या अध्यायातनं आपल्याला शिकायचं काय? बघा थोडंसं डिटेलमध्ये आता बघूया आपण. सगळ्यात पहिलं जे आहे महाराज गुप्त का झाले? त्याचं उत्तर जे आहे ते या ठिकाणी सिद्धमुनी देत आहेत. महिमा प्रकट झाला बहुत, तेने भजनी लोक समस्त, कामार्थी ते अमित, येथे गुरुदर्शनाचे. की महाराजांचं आता पूर्वी काही व्हॉट्सअप नाही, सोशल मीडिया नाही की एकमेकांना अनुभव सांगा, व्हॉट्सअपवरती शेअर करा आणि माईक घ्या आणि लोकांना ओरडून सांगा, असं कुठलंही प्रचाराचं माध्यम नाही. परंतु ज्यावेळेला एखाद्या परमेश्वराचं कार्य चालतं त्यावेळेला त्याची प्रसिद्धी व्हायला वेळ लागत नाही. म्हणून आपल्याला जे वाटतं की आपल्यामुळे महाराजांचं कार्य होतंय हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे. ज्या काळात सोशल मीडिया नाही, कुठलंही संघटन नाही, अशा काळात सुद्धा महाराजांची प्रसिद्धी ही फार होती आणि म्हणून महिमा प्रकट झाला बहुत की महाराजांची जी ख्याती आहे की महाराज कशा प्रकारचं एवढंसं छोटंसं लहान मूल आहे आणि त्यांनी संन्यास घेऊन त्यांना एवढ्या मोठ्या जे चारी वेदांचं ज्ञान आहे, साक्षात परमेश्वर आहे
आणि जे काही अनुभव, ज्या काही चमत्कार महाराजांनी केले, त्याची ख्याती दूर दूरपर्यंत पोहोचलेली आहे. तेणे भजनी लोक समजता, आणि म्हणून ती जी लोक आहेत ती सगळं महाराजांचं गुणगान गायला सुरुवात झालेली आहे. तिथं गर्दी जमते. कामार्थी ते अमित येती गुरुदर्शनासी. आता हे आपल्या गुरुचरित्रातनं ह्या गाळलेल्या ओव्या आहेत, पण ह्या महत्वाच्या आहेत म्हणून मुद्दामून घेतल्या आहेत, की लोक कामार्थी ते अमित येती गुरुदर्शनाचे, की सतत काही ना काहीतरी, म्हणजे आमचं हे काम आहे, आमचं हे दुःख आहे, आमची ही समस्या आहे, असं घेऊन येणाऱ्यांची संख्या अमित, अमित म्हणजे भरपूर, इतकी वाढली. येती गुरुदर्शनाचे, आणि म्हणून महाराजांच्याकडे दर्शनासाठी येणाऱ्यांची रांग कुठली आहे, तर आपल्या समस्या घेऊन येणारे, आपली कामं घेऊन येणारे, आपली दुःख घेऊन येणारे, अशी संख्या खूप वाढायला लागलेली आहे. साधू असाधू धूर्त सकळे, समस्त येती गुरुजवळी, वर्तमानी खोटा कळी, अवघे शिष्य हो म्हणती. साधू असाधू, जे चांगली लोक आहेत ती पण येत आहेत, आणि जी वाईट लोक आहेत, असाधू जे आहेत, ही सुद्धा त्या ठिकाणी येत आहेत. धूर्त, लबाड लोक जे आहेत, की दाखवायचं मी खूप सेवा करतोय, पण आतून वेगळा भाव असतो. इथे काहीतरी आपल्याला मिळेल, मग इथे एखादं पद मिळेल किंवा आणखीन काही, प्रत्येकाचा भाव वेगळा असतो. अशी लोक सुद्धा महाराजांकडे आता ती त्याची वाढ व्हायला लागली आहे. समस्त येती गुरुजवळी, वर्तमानी खोटा कळी, अवघे शिष्य हो म्हणते. आणि तोंड मला तुमचं शिष्य करून घ्या, असं करून घ्या, मला खूप सेवा करायची आहे, अशा पद्धतीनं खोटं खोटं महाराजांच्या समोर बोलून तयार होऊन महाराजांच्या समोर सादर होत आहेत. भार्गव राम अवतरोनी निश्चित्र केली मेदिनी, राज्य विप्रांसी देवनी गेला पश्चिम समुद्रासे. भार्गव राम म्हणजे परशुराम, की या परशुरामांनी जे काही सगळे उन्मत्त झाले होते, अशा उन्मत्त लोकांना निक्षत्रिय त्यांनी संपूर्ण पृथ्वी जी आहे ती निक्षत्रिय केली होती, आणि ती सगळी पृथ्वी ब्राह्मणांना दान केली. परंतु असं केल्यानंतर पुन्हा ते सगळे ब्राह्मण जे आहेत ते पुन्हा परशुरामांकडे यायचे, आणि आणखी आम्हाला काहीतरी द्या असं म्हणून मागणी करत राहिले. परशुरामांनी 21 वेळेला ही पृथ्वी निक्षत्रिय करून ती दान केली. परंतु हे सगळं चालू असताना पुन्हा 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 पुन्हा, म्हणजे मुख्य जो मनुष्य जन्माचा जो भाग आहे, की ज्ञान प्राप्ती करून घेणं, आत्मज्ञानाची प्राप्ती करणं, हा उद्देश सोडून फक्त चमत्कार, आमची दुःख, आमच्या समस्या, एवढंच मागणं सुरू झालं. आणि म्हणून परशुराम सुद्धा समुद्राच्या मध्यभागी जाऊन, जसे ज्या पद्धतीने गुप्त झाले, तसं पुनरपी जाती तया सॉरी उठवणी भार्गव देखा, गेला सागर मध्योदका, गौप्य रूपे असे ऐका, आणिक मागती म्हणून या. हे सारखं 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 जे मागणं आहे त्याच्याला कंटाळून ते जे परशुराम आहेत, साक्षात विष्णूंचा अवतार आहे, हे कंटाळले की किती वेळा मी यांना समजावून सांगू, आणि म्हणून ते समुद्राच्या मध्यभागी जाऊन गुप्त झाले. तसंच महाराजांनी केलेलं आहे. बघा किती गंमत आहे. तैसे गुरुमूर्ती ऐका, गुप्त राहिले कारणिका, वर मागती सकळ लोका, नाना यती येऊन या. वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक महाराजांकडे यायचे आणि महाराजांकडनं वर मागायचे, महाराज माझं एवढं काम करून द्या, महाराज माझं एवढं काम करून द्या, मी तुमचा शिष्य व्हायला तयार आहे, मला तुमचं शिष्य करून घ्या. खोटं खोटं दाखवायचं, इच्छा नाहीये मनातून, काय फक्त आपला स्वार्थ साधायचा. अशा लोकांची गर्दी खूप वाढायला लागली. आणि काही साधू लोक पण यायची, म्हणजे जे खरंच सज्जन आहेत ती सुद्धा महाराजांकडे यायचे. परंतु हा जो गोतावळा आहे, जे फक्त चमत्कारासाठी महाराजांकडे येत आहेत, ते असं हे व्हायला लागलं, किंवा ही गोष्ट कुठेतरी थांबणं आवश्यक आहे. कारण महाराजांचा अवतार हा चमत्कार करण्यासाठी नाहीये. महाराजांचा अवतार जो आहे हा धर्मजागृतीसाठी आहे, आत्मज्ञानाच्या जागृतीसाठी आहे, की मनुष्याचा जन्म कशासाठी आहे, त्याचा उद्धार कशामध्ये होणार आहे, हे समजावून सांगण्यासाठी महाराजांचा अवतार आहे. पण महाराजांचा जो चमत्काराची जी प्रसिद्धी व्हायला लागली, की महाराज चमत्कार करतात, आणि म्हणून त्यांच्याकडे जे खोटेपणाने येणारे लोक जे आहेत, त्याच्यामुळे महाराज म्हणले की आता इथं गुप्त राहणं आवश्यक आहे. इथे जर अजून प्रसिद्धी पावलं तर यांची संख्या वाढतच राहणार, लोकांची भूक काही शमणार नाही. तैसी गुरुमूर्ती ऐका, गुप्त राहिले कारणिका, वर मागती सकळ लोका, नाना यती येऊन या. विश्वव्यापक जगदीश्वर, तो काय देऊ न शकेवर, पाहोनी पात्रानुसार, प्रसन्न होय पर्यसा. आता महाराज हे जे आहेत हे विश्वव्यापक जगदीश्वर असं त्यांचं रूप आहे, साक्षात परमेश्वर आहे. हे काय नाही देऊ शकत, ज्याला जे पाहिजे ते सगळं देऊ शकतात. त्याची जशी पात्रता असेल त्या त्या पात्रतेनुसार महाराज त्याला ते देऊन टाकतील. या कारणे तयस्थानी श्री गुरु राहिले गौप्य गुणी, शिष्य सकळ बोलावणी निरोप देती यातला मतितार्थ आपल्याला समजून घ्यायला हवं. का महाराज गुप्त राहिलेत? महाराजांना हे अति जे करणं आहे, सारखं दुःख घेऊन महाराजांकडे यायचं, सारखे चमत्काराची अपेक्षा ठेवायची, महाराज तुम्ही काहीतरी करा, आणि फक्त दिखावा करायचा, महाराज मी तुमचाच सेवेकरी, मला काही नकोय तुमच्याकडनं, पण सतत काहीतरी मागणं राहायचं.
खोटा दिखावा करून आपल्या स्वतःचा अहंकार मोठा करत राहायचा. मग मला एखादं पद द्या, माझं वाहवा लोकांनी केला पाहिजे, माझी कौतुक, माझी प्रसिद्धी, माझं ते. हे असं जे महाराजांसमोर जे करायचे लोकं खोट्यासाठी. त्याचा शब्द फार सुंदर आहे. वर्तमानी खोटा कळी. की वर्तमान म्हणजे समोरासमोर जे आहेत, महाराजांच्या समोर जे आहे, ते वागायचं असं की मी किती आदर्श सेवेकरी आहे तुमचा. परंतु हे सगळं जे खोटं वागणं हे महाराजांना कळत नाही का? 100% कळतंय. पण हे सगळे चमत्काराचे जे मागे धावणारे लोक आहेत, ह्याच्याने महाराजांनी ठरवलं की आता कुठेतरी गुप्त राहणं आवश्यक आहे. हे आहेत महाराज. कशासाठी आहे महाराजांचा जन्म? चमत्कारासाठी नाहीये. चमत्कार ते एवढ्याचसाठी करतात, की त्याच्यातून भक्ती निर्माण व्हावी आणि त्या भक्तीतून त्या व्यक्तीला आत्मज्ञानाची ओढ वाटावी, की मी कोण आहे? मी कशासाठी जन्मलो आहे? मला कुठपर्यंत जायचंय? मला कुठे जाऊन थांबायचंय? हे त्याला कळावं. ह्याच्यासाठी भक्ती आहे. तुम्ही कुठलंही सुक्त, कुठलंही स्तोत्र, कुठल्याही देवाचं काढून बघा. त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कळेल, की ह्या सगळ्या मनुष्य जन्माचं सार एवढंच आहे, की देवा मला तुझ्यापर्यंत यायचं आहे. प्रत्येक संत मंडळींनी हेच देवाला मागितलेलं आहे, की तुझा विसर न व्हावा. का बरं हे मागितलंय? परमपूज्य गुरुमाऊली नेहमी आपल्याला सांगतात, की कुंतीने सुद्धा कृष्णाला तिचं दुःख दूर कर असं म्हणून नाही सांगितलं. उलट कुंती असं म्हणली, देवा मला जास्तीत जास्त दुःख दे, कारण जेवढं दुःख राहील तेवढं मी तुझ्या सोबत राहील. आणि हे एकदा दुःख कधी ना कधीतरी संपणार आहे. पण जे मी तुझं सतत स्मरण ठेवते, त्या स्मरणाने मी तुझी होणार आहे. हे परमपूज्य गुरुमाऊली अनेकदा आपल्याला हितगुजातून आपल्याला सांगत असतात, की आपल्याला कुठं थांबलं पाहिजे. किती वेळा आपण प्रश्न मांडत राहणार आहे. एक प्रश्न संपला की दुसरा, दुसरा संपला की तिसरा. आपल्याला प्रत्येक वेळेला चमत्काराचीच आशा महाराजांकडे आहे. आणि ज्या वेळेला मग असा अनुभव येत नाही, त्यावेळेला आपण महाराजांवर उलटी गेम करण्याचा प्रयत्न करतो. महाराज मी एवढी सेवा करतोय तुमची, एवढी पारायणं केली आहेत, अजून सुद्धा माझं काम होत नाही. मग तोच व्यक्ती महाराजांचा अपप्रचार पण करायला लागतो. काही नाही रे, मी एवढी सेवा केलं, माझं काहीच होत नाही काम. हा उपयोग नाही ते महाराजांची सेवा करून. असा अपप्रचार करतात. कारण तो व्यक्ती फक्त चमत्कारासाठीच महाराजांकडे थांबलेला आहे. जोपर्यंत महाराज चमत्कार करतायत तोपर्यंत महाराज मी तुमच्या सोबत आहे. म्हणजे चमत्कार याचा अर्थ त्याचे जे काही प्रश्न दूर करायचे तेवढे. जसेही ते प्रश्न दूर करण्याचं महाराजांनी थांबवलं कदाचित, तर हा माणूस त्या महाराजांच्या विरुद्ध वागणार आहे. म्हणून आपल्याला सद्गुरू दादासाहेब पण नेहमी म्हणायचे, महाराजांकडे येणं खूप सोपं आहे. जाणं त्याहून सोपं आहे. टिकून राहणं फार अवघड आहे. कारण इथं टिकून राहताना हे चमत्कारांना मागे सोडावं लागतं. स्वामी समर्थ महाराज ज्याला अक्कलकोटला सदेह असायचे, तर अतिशय अश्लील भाषेमध्ये ते समोरच्याला सांगायचे. तो शब्द काही आपण इथं वापरणार नाही आहोत. पण हे चमत्कार करणारा बाबा नाहीये मी. मी कुठला गारुडी बाबा नाहीये, की इथे तुम्हाला चमत्कार दाखवाय, गंमत दाखवत बसावी आणि हे करावं. मी कोण आहे हे समजून घ्या. हे आत्मज्ञान जे आहे, की स्वतःबद्दलचं ज्ञान आहे. मी कोण आहे? मला काय पाहिजे आणि मला कुठपर्यंत पोहोचायचंय हे सांगण्यासाठी, हे देण्यासाठी मी इथं आलेलो आहे. हे महाराजांना दाखवायचं होतं. आणि म्हणून सारखे-सारखे तुम्ही अनेकदा ते पिक्चरमधनं, सीरियलमधनं पण पाहिलेलं असेल. ज्यावेळेला माणूस अशा आशेने, हव्यास धरून महाराजांकडे आला, त्यावेळेला महाराजांनी त्याला हाकलून लावलं, की असलं घेऊन आमच्याकडे येऊ नको. हा तू खरंच तुझा प्रेमळ भाव आहे. तर महाराजांनी त्याचं काम 100% केलेलं आहे. पण ते काम करण्यासाठी फक्त त्या महाराज ठिकाणी नाहीयेत. बायकून ताट वाढून घेतलं. तेच गाडी हुकली असते ते राईट. महाराज समजून घ्यायचं इथे महाराज समजून सांगतायत. का महाराजांना गुप्त व्हावं लागलं? हे कारण आहे. म्हणजे त्याही वेळेला लोकं अशीच वागायची. आणि ज्याचा महाराजांना आता खरं तर महाराज तर जे विश्वव्यापक आहेत, जगदीश्वर आहेत. त्यांना काय अवघड आहे? प्रत्येकाला जे हवंय ते देऊन टाकायचं, संपला विषय. पण महाराजांना त्या देण्याबद्दल आक्षेप नाहीये. महाराजांना ह्या खोटारडेपणाबद्दल आक्षेप आहे, की किती वेळा मागणार आहेत तुम्ही? कुठेतरी थांबणार आहात का नाही? किती दिलं म्हणजे तुम्हाला सुख मिळेल ह्याची काही तुम्हाला गणिती आहे का नाही? तुमचं गणित स्वतःचं आहे का? की एवढे पैसे महाराज तुम्ही मला दिले म्हणजे मी परत तुमच्याकडे कधीच आयुष्यात येणार नाही. मी अतिशय सुखी राहील आणि सेवा करेल. एवढं मला समाधान मिळालं, की ह्याच्यानंतर महाराज मला तुमच्याकडनं काहीच मागायचं नाही. याचं काही आपलं लिमिट ठरलंय का? कोणाचंच लिमिट नाही. प्रत्येकाला आज मला हे मिळालंय, ह्याच्यापेक्षा चांगली नोकरी मिळायला पाहिजे. पुन्हा सेवा करायला सुरुवात. ह्याच्यापेक्षा आणखीन काहीतरी भारी मिळायला पाहिजे. आपल्या टेबलावरची डिश कोणाला हॉटेलमध्ये चांगली वाटत नाही. शेजारच्यानी घेतलेली डिश पटकन आवडते. आणि आपल्या ताटाकडे बघा ना, महाराजांनी आपल्याला काय दिलंय, त्याच्यामध्ये समाधानी राहायला पाहिजे. जे बाजूला दिसतंय ना, त्याच्याकडे आपण जास्ती आकर्षित होतो. हे आपल्याला समजून घ्यायला हवं. महाराज समजून घेणं म्हणजे हे आहे. महाराजांना काय अपेक्षित आहे सेवेकरी म्हणून आपल्याला. ज्यावेळेला महाराज आपल्याला बोलवतात सेवेकरी व्हा म्हणून, काहीतरी आपलं दुःख असतं, दैन्य असतं म्हणून आपण महाराजांच्या मार्गात येतो. महाराज
ते आपलं दुःख जे आहे ते दूर करतात, 100% दूर करतात. पण महाराजांची अपेक्षा अशी आहे, की तुमचं ते दुःख दूर झाल्यानंतर आता तुम्ही सेवेत लागावं आणि सेवेत लागता माझं व्हावं. माझं म्हणजे ते आत्मज्ञान तुम्हाला घ्यावं, की तुम्ही कोण आहात? तुम्ही कशासाठी जन्माला मी तुम्हाला घातलेलं आहे? प्रत्येक माणसाला ज्या अर्थी परमेश्वराने जन्माला घातलंय, त्या अर्थी प्रत्येकाचं कार्य काहीतरी ठरवून त्या देवाने तुम्हाला जन्माला घातलंय. त्या कार्याची तुम्हाला ओळख व्हायला पाहिजे. मी कशासाठी आहे? मी इथं मोठेपणा करण्यासाठी, कोणाशी वादावाद घालण्यासाठी किंवा माझं कोणीतरी कौतुक करावं ह्यासाठी जन्माला नाही आलेलो. मग माझं उद्दिष्ट काय? आणि हे समजावं म्हणून महाराज अवतरित झालेले आहेत. हे समजावं म्हणून परमपूज्य गुरुमाऊली जे आपल्यासाठी अट्टहास करतायत, हे समजण्यासाठी की कोण आहेत महाराज? तुम्हाला महाराजांपर्यंत पोहोचायचं आहे म्हणून गुरुमाऊली कार्य करतायत. पण आपण जर फक्त त्यांच्याकडे काहीतरी सारखं मागण्यासाठीच जाणार असो, तर कधीतरी तेही म्हणतील, तेही साक्षात परमेश्वर आहेत, पण तेही म्हणतील आता थोडंसं गुप्तरूपी राहिलं पाहिजे. आता थोडंसं शांत राहायला पाहिजे. याला कळू द्या थोडंसं. थोडासा त्रास होऊ द्या. हा त्रास झाल्यानंतर तरी एकदा त्याला कळेल, की अरे मी जे आत्तापर्यंत मागतोय हे किती खोट्या गोष्टी आहेत. मी आज जी गाडी, बंगला, पैसा जे मागतोय ह्याचं किती आयुष्य आहे. काही सेकंदांनी तीच गोष्ट संपणार आहे. आज मी 10,000 मागितले ते 10,000 संपणार आहेत माझे. येणाऱ्या पुढच्या काही काळामध्ये ते पैसे संपणार आहेत. मला हाव कशाची पाहिजे? मला हाव महाराजांची असली पाहिजे. मला हाव ज्ञानाची असली पाहिजे. आणि म्हणून कधीतरी महाराजांनाही असं वाटतं, की आता थोडंसं शांत राहावं. आता लोकांमध्ये नको, कारण ह्याचा अपप्रचार किंवा याची व्याप्ती इतकी वाढत जाईल आणि मूळ कार्य बाजूला राहील. महाराज का गुप्त राहिलेत? या कारणासाठी गुप्त राहिले. त्यामुळे हे अत्यंत महत्वाचं जो भाग आहे. दुसरं, ते जे सगळे शिष्य आहेत ते महाराजांना असं म्हणतात, की महाराज गुरूंच्या चरणाशी सगळीच तीर्थ असतात. तुम्ही आम्हाला दुसऱ्या तीर्थक्षेत्री जाण्याचा का आदेश देत आहात? आपल्यालाही असं वाटतं. महाराजांची सेवा केली म्हणजे सगळ्याच देवांची सेवा केल्यासारखं झालं. महाराजांच्या ठिकाणीच सगळी तीर्थ आहेत, 100% बरोबर आहे. पण देशाटन केल्याने माणूस पंडित होतो. एका जागेवरती थांबला की त्याचं गढूळ पाणी होऊन जातं. जसं गुरुमाऊली आपल्याला अनेकदा उदाहरणं देतात. आपलं पाणी वाहतं असलं पाहिजे, डबक्यात साचून राहू नये. या उदाहरणामागचा मतितार्थ शोधण्याचा प्रयत्न कराल. आपण एका ठिकाणी अडकून बसतो. ज्यावेळेला आपण मला वाटतं असं मला खूप ज्ञान आहे. आपण जो ओळख परिचय करून घेतो त्यामध्ये हेच तर पर्याय आहे, की मला असं वाटतं मला खूप भारी अनुभव आलाय. पण ज्यावेळेला मी दुसऱ्यांचं ऐकतो, अरे माझ्यापेक्षा खूप भारी आहे. म्हणजे यांची सेवा खूप छान असली पाहिजे. मला आणखीन सेवा करण्याचं प्रोत्साहन मिळतं. मी ज्यावेळेला बाहेर जाणार, बाहेर पडणार, 4 लोकांशी भेटणार, 4 लोकांना तिथं जाऊन माझ्या 4 गोष्टी सांगणार. माझ्यापेक्षा एखादा ज्ञानी व्यक्ती तिथं असेल, तो मला काहीतरी प्रतिप्रश्न करेल, तो मला काहीतरी 4 ज्ञानाच्या गोष्टी सांगू शकेल. माझ्या ज्ञानात वाढ होणार आहे. त्यामुळे माणूस देशाटन ज्यावेळेला करतो, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी भ्रमंती ज्यावेळेला करतो, तो माणूस शहाणा होतो. ज्याला आपण म्हणतो अनुभवानी शहाणं होणं. पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवाचं ज्ञान हे जास्ती महत्वाचं का असतं? कारण ते सगळं करत असताना त्याला अनुभव मिळतो. जगायचं कसं? याचा अनुभव मिळतो. 4 लोकांशी बोलायचं कसं? याचं ज्ञान मिळतं. ज्यावेळेला तो 4 लोकांमध्ये जातो, ज्यावेळेला आपण स्वतःच्या श्रीमंतीचा अ, गाजावाजा करत असतो, की मी किती श्रीमंत आहे. पण ज्यावेळेला आपण एखादा असा व्यक्ती बघतो, की त्याच्याकडे अजिबात पैसे नाहीत, अत्यंत गरीब आहे. पण त्या गरिबीत सुद्धा तो कुठेतरी दान करत असतो. कोणाला तरी 2 वेळचं जेवण द्यायचा प्रयत्न करत असतो. ते बघितल्यानंतर कळतं आपण किती गरीब आहोत. ज्यावेळेला आपण बाहेर पडणार त्यावेळेला आपल्याला कळतं आपण कुठे आहोत. अन्यथा आपल्या घरात तर आपण सगळेच शेर असतो. पण ज्यावेळेला बाहेर पडतो आणि बाहेर पडावं यासाठी महाराजांनी त्यांना देशाटन करण्याची आज्ञा केलेली, की तुम्ही अख्खं देशभर फिरा. देशभर फिरताना तुम्हाला वेगवेगळी संस्कृती अनुभवायला मिळेल. जसं आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये एक संस्कृती आहे, तर उत्तर भारतामध्ये वेगळीच संस्कृती आहे. आपल्याकडे आता आपण कार्तिक स्वामींचं दर्शन घेतलं आता. तर आपण म्हणतो, की कार्तिक स्वामींचं दर्शन महाराष्ट्रात याच दिवशी घ्यायचं. पण जर तुम्ही दक्षिण भारतात जर गेलात, तर तिथं रोज महिला दर्शन घेतात कार्तिक स्वामींचं. म्हणजे जसं-जसं तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाल, तशी-तशी तिथली संस्कृती समजते. तिथली भाषा तुम्हाला अवगत होते. भाषा अवगत झाली, की त्या माणसांची मानसिकता जी आहे, ती ओळखता येते आणि ती मानसिकता ओळखल्यानंतर त्यांना काय सांगायचं, कसं सांगायचं हे लक्षात येतं. म्हणून भ्रमंती, 4 ठिकाणी हिंडणं, फिरणं हे खूप महत्वाचं आहे आणि तर पंडित होतो. म्हणून महाराज म्हणतात, तुम्ही संन्यास धर्म स्वीकारलेला आहे. पण संन्यास धर्म स्वीकारला म्हणजे तुम्हाला सगळं ज्ञान मिळालं अशातला भाग नाही. तुम्ही सगळ्या ठिकाणी जाऊन हिंडून या. त्यावेळेला तुम्हाला कळेल, की तुम्हाला आणखीन काय शिकणं अपेक्षित आहे. त्यानंतर पुढे एक वाक्य जे आहे त्यातलं महत्वाचं आहे, की महाराज त्यांना असं सांगतात, की ज्यावेळेला तुम्ही ह्या तीर्थक्षेत्रामध्ये फिरणार आहात, तर तुम्हाला 5 दिवसापेक्षा जास्ती जे आहे, ते एका ठिकाणी थांबायचं नाही. पण हे करत असताना
चतुर्थाश्रम घेऊनी आचरावी तीर्थे भुवनी तेणे मनी स्थिर होऊनी मग राहावे एकस्थानी. आता खरं तर संन्यास धर्म स्वीकारलेला आहे. काही जणांनी लहान वयात स्वीकारलाय, काही जणांनी तरुण वयात स्वीकारलेला आहे आणि काही जणांनी काळामध्ये स्वीकारलेला आहे. परंतु हे जरी चतुर्थाश्रम म्हणजे संन्यास म्हणजे काय सगळ्यातनं विरक्ती, की आता मला कशाचीही इच्छा राहिलेली नाही. आता मला फक्त परमेश्वराची ओढ आहे. आता मला फक्त ज्ञानाची ओढ आहे. म्हणजे असतं वैराग्य. पण हे वैराग्य हे खरं आहे की खोटं आहे? हे कधी कळेल? ज्यावेळेला आपण ते तपासून पाहू. आणि हे तपासून त्याच वेळेला पाहता येईल. म्हणजे मी आत्ता जरी कितीही म्हणलं, की नाही, नाही मी अगदी महाराजांचं सेवेकरी, परान्न वगैरे काही खात नाही. मी अगदी सगळे काटेकोर नियम पाळतो. पण ज्यावेळेला असा काही ते एखादा प्रसंग घडतो, मी कुठेतरी प्रवासानिमित्त गेलेलो आहे आणि त्या ठिकाणी अतिशय माझ्या आवडीचा वडापावचा पदार्थ असेल उदाहरण आणि तो अतिशय तिथला फेमस आहे. माझी इच्छा बळावते आणि मला तो वडापाव खावासा वाटतो. ठीक आहे ना, मी माझ्याच पैशाने खातोय ना, असं आपण स्वतःच त्यातनं एक्सक्यूज काढतो. मग ही जी इच्छा आहे ना, ही इच्छा जोपर्यंत तुमची थांबणार नाही, तोपर्यंत महाराज काय म्हणतात, "तेने मनी स्थिर होणे." जोपर्यंत हे मन स्थिर होणार नाही, तोपर्यंत तुम्हाला माझी भेट होणार नाही. "तेणे मनी स्थिर होणे, मग राहावे एकस्थानी." आणि त्यानंतर बहुधान्य संवत्सराची माझी भेट होणार आहे. महाराज कधी भेटणार आहेत? ज्यावेळेला तुमचं हे मन स्थिर होणार. जोपर्यंत मनामध्ये ह्या इच्छा आकांक्षा नाही, की नाही, नाही मला हा पिक्चर पाहायचा आहे. मला डोळ्यांनी काय-काय पाहायचंय, मला हे पाहायचंय, ते पाहायचंय. अशा इच्छा अजून तुमच्या मनामध्ये आहेत. काहीतरी ऐकायच्या इच्छा असतील, काहीतरी करून दाखवण्याच्या इच्छा, कुठल्याही प्रकारच्या इच्छा. तर महाराज म्हणतात काही हरकत नाही. त्या इच्छा असणं वाईट नाही. या सगळ्या इच्छा पूर्ण करून घे किंवा ह्या इच्छांचे एक सॅच्युरेशन येऊ दे. तेव्हा तुझं मन स्थिर होईल. खूपदा आपल्याला असं वाटतं, एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात आपल्याला हवी असते आणि ती गोष्टीसाठी आपण इतकी धडपड करतो, इतकी धडपड करतो, पण ती गोष्ट काही आपल्याला मिळत नाही. पण त्या धडपडीमधनं आपल्याला रिअलाईज होतं, की मला हे का आता नाही मिळालं तरी चालेल आणि ती सॅच्युरेशन लेव्हल येते आणि मग ती आता गोष्ट नसली तरी तुम्हाला फरक पडत नाही आणि ती सॅच्युरेशन ज्यावेळेला होतं, म्हणजे ते काय म्हणूया आपण तिथे जाऊन थांबते आपली इच्छा. त्यावेळेला आपलं मन शांत होतं. जोपर्यंत मन शांत नाही म्हणून आपण जे अनेक सेवेकरी 99% सेवेकरी तर 100 हे असं गोष्ट सांगतात, की नित्य सेवेला बसलं तरी मन काही शांत राहत नाही, एकचित्त होत नाही. कारण मनाला जे हवंय ते अजूनपर्यंत त्याला मिळालं नाही. मन शांत झालेलं नाही. सेवेला बसलो, की ह्याचे विचार येतात, त्याचे विचार येतात. मग ह्यानी आज काय बोललं, तो काय बोलला, असे विचार येतात. मग आज काय मला खायला मिळणार आहे का? मला हे करायचंय, मला ते करायचं असे नानाविध विचार मनामध्ये चालू होतात. मग हे जर मन शांत नसेल, तर महाराजांची भेट होणं अशक्य आहे. आपण माहिती आहे अध्याय क्रमांक 2 मध्येच हे पाहिलेलं आहे, की परमेश्वराची भेट कधी होते? ज्यावेळेला तलावाचं जो वरचं पाणी जे आहे, ते शांत आणि स्वच्छ असतं तोपर्यंत. मन जोपर्यंत शांत आणि स्वच्छ होणार नाही, तोपर्यंत परमेश्वर भेटणार नाही. आणि हे करण्यासाठी तुम्हाला बाहेर पडावं लागेल. स्वतःच्या जी काही तुम्ही बाउंडरी आखलेली आहे, त्या बाउंडरीच्या बाहेर पडावं लागेल. बाहेरचं जग अनुभवावं लागेल, तेव्हा कळेल. हे स्वामी विवेकानंद एका ठिकाणी असं म्हणतात, की संन्यासी हे काही ढोंगी सुद्धा असतात, की त्यांना घरातनं कंटाळा आलाय म्हणून ते कुठेतरी जाऊन गुहेत जाऊन ध्यानधारणा करण्याचा प्रयत्न करतात. पण तिथं गेल्यानंतर त्यांना कळतं आपलं ध्यानच लागत नाही. कारण मला इथनं मुंग्याच चावतायत. दगडच टोचतोय, आणखीन काहीतरी त्रास होतोय आणि मग ते काही ध्यान लागत नाही. मग तो त्यांचा संन्यास धर्म जो आहे तो वाया जातो. जसं स्वामी चरित्रात एक गोष्ट आहे आपल्याला, की ते 2 संन्यासी जे आहेत ते महाराजांची परीक्षा बघायला येतात, की काय हे स्वतःला संन्यासी म्हणवतो आणि छान मऊ-मऊ गादीवरती झोपतो, पंचपक्वान्नाचं जेवण करतो. हा कसला संन्यासी? अशी परीक्षा बघण्यासाठी ते येतात आणि लोकांमध्ये महाराजांविषयी असं बोलत असतात. महाराज म्हणतात, "बरं ठीक आहे." महाराज काय चमत्कार करतात? महाराज जे काही त्यांच्या भक्तगण जे आहेत ते महाराजांसमोर आणून ठेवतात प्रसाद. हा प्रसादाला स्पर्श न करता त्या संन्यासांसमोर ठेवतात. पण ते संन्यासी जे आहेत ते ढोंगी संन्यासी आहेत. त्यांच्या मनात इच्छा निर्माण होते, "अरे वाह! मला इतक्या दिवसांनंतर आज मला एवढं पंचपक्वान्न खायला मिळेल." अशी मनामध्ये इच्छा निर्माण होते आणि महाराज ते काय करतात? दुसरीकडेच देऊन टाकतात. स्वतः खात नाही. भक्तांमध्ये वाटून देतात आणि नंतर झोपतात कशावरती? दगडावर जाऊन झोपतात. आणि हे सगळं बघितल्यानंतर त्या संन्याशांना कळतं, की आपण ज्यांची परीक्षा घ्यायला आलो होतो हे आपण चुकलो आणि मग ते दोघंजण महाराजांना शरण येतात आणि महाराज त्यांना सांगतात, संन्यासी म्हणजे वरनं कपडे घातले की संन्यासी होत नाही. मनातल्या इच्छांचं दमन ज्याचं झालंय, तो असतो संन्यासी. हे महाराजांनी कृतीतून दाखवलंय. त्यांना वृत्ती सांगितली नाही कशाप्रकारे वागायचं. जसं ब्रह्मचारी बुवांचं उदाहरण आहे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, की ब्रह्मपद तदाकारते, की हे ब्रह्मपद तदाकार होणं म्हणजे ब्रह्मज्ञान मिळणं,
ही साधी सोपी गोष्ट नाही. यासी लागती कष्ट करणे, फुकट हाताने यायचे. याला कष्ट करावे लागतात. आपल्या इच्छांचं दमन करावं लागतं. तेव्हा तुम्हाला ते हातात येणार आहे. असं महाराज ते ज्या सांगतायत. मनी जोपर्यंत स्थिर होत नाही, तेणे मनी स्थिर होणे. मग एका ठिकाणी तुम्ही थांबा. मग तुम्ही कुठेही गेला तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम. जगाच्या पाठीवर कुठेही जा. मग परान्न जरी खाल्लं, कोणाच्या घरचं जरी खाल्लं तरी काही प्रॉब्लेम. पण कधी ज्यावेळेला तुमचं मन स्थिर झालेलं आहे, एकचित्त झालेलं आहे, हे आपल्याला शिकायचं आहे. मग ह्या इच्छा, आकांक्षा कुठून निर्माण होतात? हे फार महत्वाचं आहे. पण त्यापुढे ते शिष्य जे म्हणतात, की गुरूंच्या चरणाशी सगळं आहे आणि गुरुवाक्य जे आहे ते प्रमाण आहे. गुरुवाक्याचा कधी अवहेर करू नये. म्हणजे त्यांचा अपमान जो आहे गुरुवाक्याचा, हा अपमान कधीही करू नये आणि असा जो अपमान करतो तो रौरवामध्ये जाऊन पडतो. म्हणजे हा रौरव म्हणजे अतिशय भयानक असलेलं नरक आहे. आणि ह्या नरकामध्ये जाऊन पडतो आणि त्याला प्रचंड मोठी शिक्षा जी आहे, ती त्या शिक्षा त्या व्यक्तीला मिळते. म्हणून गुरुची आज्ञा श्री गुरुवाक्य जो न करी, तो पडे रौरव घरी, त्याचे घर यमपुरी, अखंड नरक भोगे जाणं. की त्याच्या घरामध्ये यमपुरी म्हणजे यमाचं द्वार म्हणजे सतत काही ना काहीतरी मृत्यूसमय संकट त्याच्या आयुष्यात घडत राहणार आणि पुढे काय होणार आहे, त्याला अखंड नरक भोगी, तो कायमस्वरूपी नरकामध्ये जाऊन पडणार आहे. म्हणून गुरु आज्ञा ही प्रमाण मानायची. मग गुरु आपली परीक्षा घेण्यासाठी आपल्या मनाच्या विरुद्ध गोष्टी सुद्धा आपल्याला सांगतो. पण ती गोष्ट सुद्धा आनंदाने स्वीकारायची. आपली आवड-निवड ह्यापेक्षा गुरुची आज्ञा ही जास्त महत्वाची आहे. गुरूंचा शब्द हा अखेरचा शब्द आहे. त्याच्या पलीकडे नो आर्ग्युमेंट. त्यांना प्रतिप्रश्न करायचा नाही. का तुम्ही असं सांगताय? हा प्रश्न करायचा नाही. तुम्ही सांगितलं, मला करायचंय. मला जसं जमेल तसं मी करेन, पण मला करायचं आहे. दॅट्स इट. हा असतो सेवेकऱ्याचा धर्म, हा असतो शिष्यांचा धर्म. अशा प्रकारे हा शिष्य धर्म या एवढ्या छोट्याशा अध्यायातनं 2-4 ओव्यांमधनं सुद्धा महाराजांनी अतिशय स्पष्टपणे मांडलेलं आहे, की महाराज कधी भेटतात, कोणाला भेटतात आणि कोणाला नाही भेटत. हे जे महाराजांना चमत्काराच्या मागे धावणारे लोकं आहेत, सतत काही ना काहीतरी त्यांची दुःख मांडणारे आहेत, त्यांच्यापासून महाराज गुप्त राहणार. आणि ज्यांना महाराजच हवेत, ज्यांना दुसरं काही नकोय, म्हणजे त्यांचं मन स्थिर झालेलं आहे. सगळ्या इच्छा, आकांक्षा त्यांना कशातही इंटरेस्ट नाहीये. सगळं आहे, जे येईल ते मिळेल मला. परंतु महाराज मला हवेत, अशी ज्याची इच्छा झालेली आहे, महाराज त्याच्यासाठी सदैव तत्पर असतात. अशा प्रकारे हा अध्याय अत्यंत महत्वाचा आहे. याच्यामध्ये जे म्हटलेलं आहे, की ह्या ज्या इच्छा, आकांक्षा निर्माण होतात किंवा वेगवेगळ्या प्रकारची लोकं येतात. आपण सेवेकऱ्यांचं म्हणजे आपण त्या काळातलं इमॅजिन नाही करू शकत. म्हणून आपण आजच्या काळामध्ये जर आपण विचार केला, की आपल्या आजूबाजूला पण खूप सारे सेवेकरी असतात. कितीतरी प्रकारचे सेवेकरी असतात. कोणी रागीट असतात, कोणी शांत असतात, कोणी प्रेमळ असतात, कोणी अगदी मौन धरून असतात, काही शांतपणे काही बोलत नाही. कोणी तुम्ही म्हणाल तसं करतात. प्रत्येकाचे वेगवेगळे स्वभाव आहेत. हे अशा स्वभावांची निर्मिती होते कुठे? हा महत्वाचा प्रश्न आहे आणि तिथून आपल्याला आपण कसं बदलायचं? आपल्याला जर प्रारब्धाचा नाश करायचा असेल, तर तो कसा बदलायचा ह्याचं उत्तर आपल्याला त्याच्यात शोधायला की हे माझ्या मनात जे माझ्या इच्छा निर्माण होत आहेत, ह्याचा बेस काय आहे? कुठून निर्माण होत आहेत? तत्पूर्वी एक ज्ञानेश्वरीचा दाखला या ठिकाणी देऊ इच्छितो, की अध्याय क्रमांक 5 मी जो मगाशी सांगितला, की कर्मसन्न्यास योग जो आहे, तो भगवंतांनी सांगितलेला आहे, की तो भगवंत काय किंवा महाराज काय आणि नामधारक काय आणि आपण काय? अगदी सारखे आहोत. तर तो अर्जुन जो आहे, तो भगवंताला थोडंसं उलटे प्रश्न करतो. तो अर्जुन असं म्हणतो, की "हे देवा, तू मला म्हणतोस एका बाजूला, की संन्यास घे, ह्या सगळ्यामध्ये अडकायचं नसतं. हे सगळं खोटं आहे. हे सगळं वृथा आहे. ही माया आहे. आणि तू परत मला युद्ध कर असं म्हणून पण सांगतोस. हे 2-2 असलं सांगू नको. एक सरळ काहीतरी मला सांग." तर अर्जुनाने त्याला असं विचारलंय, की "पालखीत बसल्यानंतर शांत माझी जी लागलेली झोप असेल, ती झोप न मोडता मला सरळ रस्ता पार करता येईल असा रस्ता तू मला सांग. हे बाकी 10 गोष्टी मला सांगून कन्फ्यूज करू नको." असं म्हणून अर्जुन जो आहे तो भगवंताला विचारणा करतो, की "हे भगवंत, की मी नेमकं करू काय? सगळ्यातनं विरक्ती घेऊ का कर्म करू? ते एकदा सांग." आणि त्याच्यावरती ज्ञानेश्वर माऊलींनी फार सुंदर दिलंय, की "जे भ्रांती सेचे सुतला, ते स्वप्न सुखे भूतला, मग तो ज्ञानोदयी चेईला म्हणून या." की जसं आपण ज्यावेळेला स्वप्नामध्ये असतो, त्या स्वप्नामध्ये असताना आपल्याला ते स्वप्न हेच खरं वाटत असतं. आपण एन्जॉय करत असतो. अर्थात एन्जॉय करणारं कोण असतं? आपलं मन असतं. शरीर शांत असतं. शरीराचा कुठलाही अवयव त्यावेळेला काही हालत नसतो. हात-पाय आपण एन्जॉय करत नाही, हसत नाही. पण स्वप्नामध्ये मन हे सगळं करत असतं.
जसं आपण त्या दिवशी बघितलं, की आपल्याला 3 प्रकारचे देह आहेत. एक स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. तर ह्या सूक्ष्म देहामध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात. तुम्ही कुठेतरी फिरायला गेलेले असता, कोणीतरी तुम्हाला मारत असतं, तुम्हाला काहीतरी सापच दिसतो, तुम्हाला नदीच दिसते, तुम्ही कुठेतरी जेवतानाच दिसतात. सगळ्या गोष्टी घडत असतात आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही प्रत्यक्ष इन्व्हॉल्व असता. पण ज्यावेळेला तुम्हाला जाग येते, त्यावेळेला तुम्हाला कळतं, अरे हे सगळं खोटं आहे. तसं माऊली असं म्हणतायत, की ज्यावेळेला तुम्ही स्वप्नामध्ये असता, म्हणजे हे तुम्ही ज्यावेळेला अज्ञानामधून या जगामध्ये वावरत असता, त्यावेळेला तुम्हाला हे सगळं वाटतं, की हे सगळं खरंच आहे. हा माझा भाऊ आहे, हा मला कसं वाईट बोललाय, हा मला किती चांगलं बोलतोय, हा माझा छान मित्र आहे, हा माझा वाईट माणूस आहे, माझा शत्रू आहे. हे सगळं तुम्हाला असं वाटतं, हे सगळं खरंच चालू आहे. पण जसंही तुम्हाला ज्ञान मिळतं आणि तुम्हाला कळतं, की तुम्ही कोण आहात, तसं तुम्ही ह्या स्वप्नामधून बाहेर येता आणि मग तुम्हाला कळतं, अरे हे तर स्वप्न होतं. मी कशामध्ये अडकून बसलो. आणि ही जाग येणं हे आयुष्यामध्ये महत्वाचं आहे, की इथून तुम्हाला कळतं, की मला कुठे जायचं आहे. ब्रह्मण्याध्याय कर्माणि संगम त्यक्त्वा करितुयः लिप्यते सन न स पापेन पद्मपत्र विभांसता. भगवंत त्याला म्हणतायत, की जसं कमळाचं पान जे आहे किंवा कमळ जे आहे ते चिखलामध्ये किंवा पाण्यामध्ये असतं, परंतु त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा पाण्याचा थेंब राहू शकत नाही. तसंच तू सगळं कर्म करत असताना या मायेच्या जगतामध्ये जगत असताना सुद्धा जर तुला ज्ञान झालं असेल, की तू कोण आहेस, तर तू ह्या सगळ्या मायेमध्ये असून सुद्धा तू काहीच करणार नाहीस. आणि तू ह्या सगळ्यापासून अलिप्त असेल, असं भगवंत जे आहे ते उदाहरण सांगतात. आणि ज्ञानेश्वर माऊली त्याला आणखीनच छान आपल्याला समजेल असा दृष्टांत देतात. दीपाचेनी प्रकाशे, गृहीचे व्यापार कैसे, देही कर्म जात जैसे, योगयुक्ता. की जसं एखाद्या खोलीमध्ये एक दिवा ठेवला अंधाऱ्या खोलीमध्ये आणि त्या खोलीमध्ये एक दिवा ठेवला, तर तो दिव्याचा उजेड जो पडतो सगळ्या घरामध्ये, त्या उजेड पडल्यानंतर आपण तिथं काम करतो. आता हा आपण जे काही काम करतो हे कशामुळे करू शकतोय? तो जो दिव्याचा प्रकाश पडलाय, अंधाऱ्या खोलीमध्ये जे काही दिसतंय आणि जर तो दिव्याचा प्रकाश नसता तर आपण कामच करू शकलो नसतो. कुठेतरी जाऊन धडपडणार, काहीतरी लागणार म्हणून आपण त्या ठिकाणी जाऊन दिवा लावतो. तसं ज्या व्यक्तीला हे आत्मज्ञानाचा प्रकाश त्याच्यामध्ये तेवून जातो, आतमध्ये प्रकाश उमटतो, तो व्यक्ती जो आहे, ही सगळी जी बाह्य गोष्टींमध्ये कर्म करतोय, ही सगळी कर्म तो अतिशय सहजपणे करू शकतो. कारण त्याला माहिती असतं, ही सगळं कर्म जी आहे, त्या आत्मज्ञानामुळे मी करू शकतो. मी स्वतः काहीही करत नाही. आणि हे अकर्तेपण जे आहे, की सगळं करून सुद्धा मी काहीच करत नाही, हे समजणं म्हणजे ज्ञान असतं. काल त्या ताईंनी विचारलं होतं, की मी केलं असं नाही म्हणायचं, तर मग काय म्हणायचं? तर हा जो भाग आहे, हा आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून भगवंत पुढच्या श्लोकामध्ये त्याला सांगतात, एवढं समजून मी थांबतो, की "कायेन मनसा बुद्ध्या कैवल्येरिति इंद्रियपि योगिनः कर्म कुर्वन्ति संघ त्यक्ताम शुद्धये." की केवळ शरीर, मन आणि बुद्धी आणि इंद्रिय जी आपली आहेत, ह्याच्यामध्ये रममाण होऊन जो कर्म करतो, तो खरा कर्मयोगी नव्हेच. तो खरा संन्यासी नव्हेच. ह्या सगळ्यामध्ये राहून सुद्धा असं म्हणतो, की ह्यातलं मी काहीच करत नाही. मी करतच नाही, तर मी म्हणू कसं मी केलं म्हणून? हे सगळं तर तो आतला प्रकाश जो आहे, जो परमेश्वर आहे, तो सगळं करतो आहे. त्यामुळे तो स्वतःकडे अहंभाव घेत नाही. तो फक्त वर्तमान काळामध्ये जगतो. बघा तुम्ही थोडंसं तुमच्या आयुष्याचं आकलन जर करून बघितलं, तर तुम्हाला कळेल आपण वर्तमानातच जगतच नाही. आपण फक्त 2च काळामध्ये जगतो, भूतकाळ आणि भविष्यकाळ जो अस्तित्वात नाही. आपण सतत कुठल्यातरी मागच्या गोष्टींमध्ये अडकून आहे किंवा सतत कुठल्यातरी उद्या काय घडेल, पुढच्या क्षणी काय घडेल, या विचारांमध्ये आपले आयुष्य काढतोय. की थोड्या वेळाने मला जेवण करायचं आहे म्हणून मी आता स्वयंपाक बनवायला घेते आणि त्याचा विचार मग कुठला स्वयंपाक करू, काय करू, हे करू, ते करू. भविष्यात घडणारी गोष्ट आहे. पण त्याचा विचार कुठे करतोय? खरं तर वर्तमानात करतोय. आत्ता या कंडिशनला आपण तो विचार करतोय. कशाचा विचार? नंतर काय होणार याचा? आणि जे आपल्या मनामध्ये खूप दुःख आहे. हे दुःख कशामुळे आहे? जे काही मागे घटना घडलेली आहे. कोणीतरी मला बोललंय, माझ्या आयुष्यात अपघात झालाय, माझ्या आयुष्यात दुखणं आलंय, माझ्या आयुष्यात हे झालंय, ते झालंय. ज्या काही गोष्टी माझ्या आयुष्यात मागे घडून गेल्या आहेत, त्या सगळ्याचा विचार होऊन मला दुःख येतंय. दुःख कुठं होतंय? वर्तमानातच होय. पण करतंय कशामुळं? भूतकाळामुळं. आता हे थोडंसं लेंदी आहे, पण शॉर्टमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून भगवंत असं म्हणतो, की जो ज्ञानी व्यक्ती आहे, ज्याला हे आत्मज्ञान मिळालेलं आहे, ज्याला ही गुरूंची कृपा झाली आहे,
तो व्यक्ती ना भूतकाळात असतो ना भविष्यकाळात असतो आणि म्हणून तो समाधानी असतो, कारण तो फक्त प्रेझेंट टेन्स मध्ये जगण्याचा प्रयत्न करतो. म्हणून सगळे संत मंडळी का सुखी असतात? कारण ते प्रेझेंट टेन्स मध्ये जगतात. ना भूतकाळ विचार करतात. कोणी त्यांना काय बोललंय ह्याचा विचार नसतो. कोणी त्यांचं कौतुक केलंय ते त्यांना लक्षात राहत नाही. उद्या काय होणार आहे ह्याचा विचार करत नाही. कित्येक जण आपण हे प्रत्येक जणांनी हा अनुभव घेतलेला असेल 100% मला खात्री आहे, की जर आपल्याला इथून दिंडोरीला जायचंय आणि जर आपला दृढ निश्चय झाला असेल, मला काही करून दिंडोरीला जायचंच आहे, तर आपल्याला ना गाडीची भीती वाटते, की मला गाडी मिळेल का? मला व्यवस्थित सीट मिळेल का? मला जेवायला मिळेल का? कशाचीही चिंता नसते. आपण जातो. माझे महाराज आहेत ना, बघतील ते. हा जो वर्तमानात जगणारा व्यक्ती आहे, तो समाधानी असतो आणि त्याच्या अख्ख्या प्रवासामध्ये त्याचा प्रवास इतका सुखकर होतो आणि जो बाजूचा असतो, जो सतत मला गाडी मिळेल का? मला खायला कोणी मिळेल का? मी सगळी तयारी करून जातो आणि सगळे बोचके जे आहे ते स्वतःसोबत ठेवतो. तो कायम दुःखी असतो, कारण त्याच्या बोचक्यावर जास्ती लक्ष असतं. सुखी कोण आहे? जो फ्रीली जगतोय. कारण तो फ्रीली ह्यासाठीच जगू शकतो, की त्याला त्याच्या परमेश्वरावर, त्याच्या गुरूंवरती पूर्ण विश्वास आहे. ते आहेत ना मला सांभाळायला, घेऊन जातील. मला फक्त त्यांना भेटायचंय याच्या पलीकडे मला काही माहिती नाही. त्यामुळे जो गुरूंच्या चरणाशी आसक्त झालेला आहे, तो सदा सुखी आहे. आणि जो सतत भूत किंवा भविष्यमान याचा विचार करत राहिलाय, तो ही बोचकी सांभाळत बसलाय. त्यामुळे आपल्याला होणारं दुःख, आपल्याला वाटणारी चिंता, ही सगळी आपल्याच मनात आहे, याच्या बाहेर काहीही नाही. प्रयत्न करून बघा, विचार करून बघा. आपल्याला जे दुःख वाटतंय, ज्याची चिंता वाटतेय, ज्या गोष्टीचा आनंद होतोय, ते सगळं कुठं होतंय? सगळंच मनात आहे. बाहेर काहीच नाही. बिंब आणि प्रतिबिंब आपण मागील अध्यायामध्ये बघितलं होतं, की आपल्याला 50व्या अध्यायापर्यंत जात असताना या बिंबापर्यंत पोहोचवायचंय. आत्म आत्म प्रतिबिंबापर्यंत नाही. हे प्रतिबिंब कसं खोटं आहे आणि बिंब कसं खरं आहे, हे आपल्याला बघायचं आहे. हे 15व्या अध्यायात महाराज म्हणतायत. मी गुप्त कधी होतो? ज्यावेळेला प्रतिबिंबच खरं मानायला लागतो. ज्यावेळेला तुम्हाला हे दुःख, समस्या, तुमचं आयुष्य हेच खरं वाटायला लागतं आणि मी नकोसा आहे. तुम्हाला फक्त माझ्याकडनं चमत्कार हवे, त्यावेळेला मी गुप्त होतो. ज्यावेळेला तुम्हाला मी हवाय एवढीच धारणा असते, एवढेच तुमचा निश्चय असतो, त्यावेळेला मी प्रकट असतो तुम्हालाच देण्यासाठी. मी विश्वव्यापक जगदीश्वर आहे. मी तर तुम्हाला सगळंच देण्यासाठी बसलेलो आहे. प्रॉब्लेम आपल्यामध्ये आहे. आणि म्हणून सतत महाराजांचं का व्हायचं? महाराजांचं स्मरण का ठेवायचं? तर यासाठी ठेवायचं, की जो आपल्याला सतत त्याच्याकडे घेऊन जाण्यासाठी मदत करणार आहे. की हा मनुष्य जन्म तुझा कशासाठी झालाय? आणि हे गुरुचरित्र आपल्याला शिकवतं आणि हे होण्यासाठी तुम्हाला अनुभव येणं, अनुभव म्हणजे एक्सपिरियन्स. आपण जे अनुभव सांगतो चमत्काराचा, तो अनुभवातला अर्थ अपेक्षित नाही. अनुभव म्हणजे एक्सपिरियन्स. की तुमचे केस पांढरे होणं जे आपण म्हणतो ना, अनुभवाने माझे केस पिकलेत. अनुभव येऊ दे. 4 लोकात जावा तुम्ही. कळू द्या दुःख काय असतं. लोकं बोलतील तुम्हाला, टॉर्चर करतील. त्यावेळेला स्वतःच्या मनाचं तुमचा संयम ढळून द्यायचा नाही. दॅट इज युअर चॅलेंज. तुम्हाला एखाद्या वेळेला जेवायला सुद्धा मिळणार नाही. आपण स्वामी चरित्र बघितलं, बाळप्पा महाराज जे आहेत ते सद्गुरूंच्या भेटीसाठी निघालेले असतात घरातनं. सधन कुटुंबातनं आहेत. अतिशय ऐशोआरामात जगलेलं आयुष्य आहे त्यांचं. पण ज्यावेळेला सद्गुरूंची प्राप्ती करायची आहे, त्यावेळेला गाणगापूरला येतात. त्यावेळेला गाणगापूरला त्यांचा दिनक्रम काय करतात? कारण स्वतःची जी इच्छा आहे, ती इच्छा मारायची आहे. त्या इच्छेला संपवायचं कारण तोपर्यंत महाराज भेटणार नाहीत. तर ती भिक्षा आणतात आणि जी काही भिक्षा मिळेल बघा तुम्ही आजही गाणगापूरला जर गेलात तर तुम्हाला भिक्षा सेपरेट वाढत नाहीत. भात वेगळा, पोळी वेगळी, अजून काही जे असेल भिक्षावळ ती वेगळी. सगळं एकत्र असतं. कारण आपण घरी कसं जेवतो, सगळं व्यवस्थित पाहिजे आपलं. ताटात एकदम व्यवस्थित मांडलेलं असेल तर आपल्याला जेवायची इच्छा होते. ही जी इच्छा आहे ना, ह्याचं दमन म्हणजे ती भिक्षावळ आहे. जी गाणगापूरला 12 वाजता वाढली जाते ना, ती भिक्षावळ आहे. की सगळं एकत्रित करून तुम्हाला खायचं आहे. तुम्हाला गोड काय, तिखट काय, आंबट काय काहीच कळत नाही. सगळं विचित्रच झालेली असते चव. पण त्या चवीच्या पलीकडे जाऊन अन्न पाहण्याची वृत्ती आपल्यामध्ये यावी म्हणून ती भिक्षा आहे. आणि ते बाळाप्पा महाराज करतात, की ती सगळी भिक्षा घेऊन येतात आणि पाण्यामध्ये बुडवतात. पाण्यामध्ये बुडवल्यानंतर त्या अन्नाचं काय होईल याची आपण कल्पना करू शकतो. आणि असं अन्न ते जेवतात, की त्यातली जी इच्छा आहे, की छान लागलं पाहिजे, गोड लागलं पाहिजे, चविष्ट लागलं पाहिजे, ह्या ज्या काही प्रकारच्या इच्छा आहेत, ह्याचं दमन व्हायला पाहिजे आणि म्हणून ते ती भिक्षावळ जी आहे ती पाण्यामध्ये बुडवतात. मग एक दिवशी महाराज परीक्षा घेत नाहीत का? परीक्षा घेतात की. एक माणूस त्यांना भेटतो, "अहो तुम्ही एवढे सधन कुटुंबातले, तुम्हाला हे असं भिक्षावळ खाणं, एवढ्याशा भिक्षेवरती काही जेवण होणार? कारण भिक्षा 5च घरी मागायची असते. 5 घरामध्ये जेवढं मिळेल तेवढ्यावरतीच जेवायचं असतं. मग तुमचं एवढ्यावरून पोट भरत नाही. तुम्ही एक काम करत जा, भिक्षा घेऊन आला की माझ्या घरी या. जे तुम्हाला कमी पडेल मी ते वाढेल." 2-3 दिवस तसं करतात, पण त्यांना लक्षात येतं, आपण ह्याच्यात अडकण्यासाठी आलोय का?
आपण महाराजांना भेटण्यासाठी आलोय, आपण सद्गुरूंची भेट घेण्यासाठी आलोय, ह्याच्यात रमणं चुकीचं आहे. तिथनं ते बाहेर पडतात आणि जे मिळेल ते खायचं. त्याच्यानंतर पुन्हा महाराजांनी विंचवाच्या रूपाने परीक्षा घेतली. प्रत्येक क्षणी महाराज जज करतात तुमचं मन स्थिर झालंय का नाही, तुम्ही ह्या सगळ्यातनं अलिप्त झालाय का नाही, का तुम्हाला अजूनही पद, पैसा, प्रसिद्धी, स्त्री, अन्य जे काही सगळे आकर्षण आहेत, तुमच्या इच्छा ज्या आहेत, चव आहे, या सगळ्यांची अजूनही तुम्हाला इच्छा आहे. जोपर्यंत ही आहे तोपर्यंत महाराज काही भेटणार नाही. इतके सोपे पण नाहीत ना महाराज. जरी ते सदैव आपल्याच सोबत असले तरी सुद्धा इतके सोपे नाहीत की त्यांना भेट व्हावी त्यांची. त्यासाठी बिंबापर्यंत पोहोचायचं असेल तर प्रतिबिंबाला हटवावं लागतं आणि बिंबाकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतं. हे कळणं म्हणजे हा 15वा अध्याय. आणि अशा प्रकारे महाराज का गुप्त झाले, की लोक जे आहेत ती लोक या बाह्य गोष्टींवरतीच जास्त आकर्षित झाले, जो महाराजांचा मूळ हेतू नाही. आणि म्हणून त्याची ख्याती जी आहे आणखीन वाढू नये म्हणून महाराज त्या ठिकाणी गुप्त झाले. हे आपल्याला समजणं अपेक्षित आहे. अन्यथा ही जी रेस आहे ती कधीही न थांबणारी. सतत आपल्याला काहीतरी पाहिजे. आपण श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र ऐकलेलं आहे, वाचलेलं असेल. त्याच्यामध्ये ही गोष्ट आहे की एक व्यक्ती आहे आणि इतका म्हातारा झालेला असतो की आता पुढच्या क्षणी त्याला आयुष्यामध्ये मृत्यू येणार आहे असं पुढचे क्षण असतात. त्यावेळेला त्याच्या घरातल्या गोठ्यातली गाय जी आहे, ती गाय जी असते ती काहीतरी पोतं का झाडू जो असतो ती खात असते. तर त्या म्हाताऱ्याचा जीव तिथे अडकला असतो. अरे ती बघा ती गाय काय खातीये आणि ते अडकून आणि त्याच्यात त्याचा मृत्यू होतो. आणि त्याच्यामुळे पुढचा जन्म जो आहे तो त्याला दरिद्री वेशामध्ये सतत आणि तो मला ते उल्लेख गुरुचरित्रामध्ये आहे, पुढच्या जन्मातला त्याचा उल्लेख. एवढं तुमचं शेवटच्या क्षणी येऊन सुद्धा तुमचं त्या संसारातलं मन जर हटत नसेल, पर्याय नाही तुम्हाला. सतत जन्म घ्यावत राहावं लागतं. महाराज अजूनही भेटणार नाही. मग महाराज काय करतात, ठीक आहे तुला चमत्कार दाखवत, तुझी भक्ती अजून वाढू दे. जोपर्यंत ती भक्तीच्या पलीकडे येऊन तू ज्ञानापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत काही माझी भेट होणार नाही. हे चालूच राहणार आहे चक्र. पुनरपि जननम, पुनरपि मरणम, पुनरपि जन्मी जठरे उदरम. की या आईच्या पोटामध्ये सतत जन्म घेत राहणार आहे, परत मरणार आहे, परत जन्म घेत राहणार आहे. हे चालूच राहणार आहे. पण ह्यातनं जर सोडायचं असेल तर ज्ञान ही एकमेव गोष्ट आहे जी आपल्याला फक्त सद्गुरु कृपे मिळू शकते. हे अध्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला सांगितलेलं की कलियुगामध्ये फक्त गुरु कृपा जी आहे ती गुरु कृपाच आपल्याला तारू शकते. अशा प्रकारे ह्या छोट्याशा अध्यायातनं पण अत्यंत महत्वाची गोष्ट की महाराज गुप्त का होतात, महाराज प्रकट कधी होतात, महाराजांनी तीर्थयात्रा करायला का सांगितली, देशाटन करणं म्हणजे काय असतं, पांडित्य तेव्हा येतं ज्यावेळेला देशाटन केलं जातं, 4 ठिकाणी हिंडलो जातो आपण, त्यावेळेला कळतं आपण कुठे आहोत. तर ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यासोबत व्यावहारिक जगतामधल्या वेगवेगळ्या तीर्थांचं महत्व, कोटी तीर्थ असेल, गाणगापूरचं भीमावरचा संगम असेल, पुष्कर तीर्थ असेल किंवा काशी विश्वेश्वराचं असेल, या प्रत्येक गोष्टीचं महाराजांनी महत्व या अध्यायाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवलेलं आहे. आणि अर्थात हा आत्मचिंतनाचाच अध्याय आहे की आपणही विचार करायला हवा की आपण फक्त महाराजांकडं चमत्कारासाठी नाही ना आलो, फक्त ह्या खोट्या खोट्या महाराजांना दाखवण्यासाठी महाराजांनी तर तुमचंच सेवेकरी आहे असं महाराजांसमोर खोटं वर्तन तर करत नाही. महाराजांना हे कळत नाही का? 100% कळतं. महाराजांनी गुप्त व्हावं की न व्हावं हा सर्वस्वी महाराजांचा अधिकार आहे. आणि महाराजांनी गुप्त होऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण सतत महाराजांसाठी धावलो पाहिजे खरेपणाने. या खोट्या गोष्टींमध्ये पडू नये अशी कदाचित महाराजांची अपेक्षा असावी. तर या दृष्टिकोनात दुःख प्रत्येकाला आहे. दुःखातून प्रत्येक माणूस हा दुःखातूनच जाणार आहे. पण हे दुःख किती मागावं ह्यालाही काही मर्यादा असणं अपेक्षित आहे. कारण ह्या पुढे गुरूंवरती श्रद्धा, गुरूंची निष्ठा याचे पुढचे अध्याय जसे येणार आहेत. महाराज भक्ती काय असते, कोणाला भक्त म्हणावं याचा आपल्याला वस्तुपाठ घडवून देणार आहेत. की तुम्ही म्हणता ना मी सेवेकरी आहे, सेवेकरी कोणाला म्हणायचं हे येणाऱ्या अध्यायांमध्ये महाराज सांगणार आहेत. आणि यासोबत आपले रोजचे दिनक्रम जो आहे तो सुद्धा कसा असला पाहिजे. कारण डिसिप्लिन जर आयुष्यामध्ये नसेल तर सगळंच बिघडतं. म्हणजे वजन कमी करायची फार इच्छा आहे पण खाण्यावरती कंट्रोल नाही, व्यायाम करायची इच्छा नाही पण वजन तर मला कमी करायचंय, अशा गोष्टी होत नाही. शिस्त लागावी लागते. इतक्या वाजता खायचं तर इतक्याच वाजता खायचं, एवढं खायचं तर एवढंच खायचं. ते डायटिशियन सांगतात आपल्याला एवढ्या प्रमाणातच तुम्हाला जेवायचं. तो जो संयमाचा भाग आहे, तो जो शिस्तीचा भाग आहे, त्याच वेळेला रिझल्ट मिळतो. त्यामुळे महाराजांना जर आपल्याला हवं असेल, मला महाराज तुम्ही हवा आहे, बाकी दुसरं काहीही नको असेल, तर आपल्याला संयम आणि शिस्त या दोन्ही गोष्टी आपल्याकडे असणं आवश्यक आहे. जसं शिर्डीचे साईबाबा सांगून गेले, श्रद्धा और सबुरी.
संयम असला पाहिजे, पेशन्स असला पाहिजे आणि बिलीव्ह तुमचा विश्वास स्ट्रॉंग असला पाहिजे. या 2 गोष्टी जर तुमच्याकडे असेल, तर साक्षात भगवंत तुमच्या दारी येतो. पुंडलिक नव्हता गेला देवाकडे, मला येऊ करा म्हणून किंवा माझ्या इथे ये आणि थांब म्हणून. देव त्याच्यापर्यंत आलेला आहे. म्हणजे पुढच्या अध्यायांमध्ये एक उल्लेख येणार आहे उपमन्यू म्हणून शिष्याचा. या उपमन्यूसाठी हा इतका वेडा भक्त होता देवाचा, भगवान विष्णूंचा इतका वेडा भक्त, की याला दूध भात खात होता आणि दूध भात खात असताना दूध कमी पडलं. म्हणून भगवान विष्णूंनी काय करावं, तर ते ज्या क्षीरसागरात राहतात तो अख्खा क्षीरसागर त्या उपमन्यूला देऊन टाकला आणि स्वतः कोरड्या याच्यात राहिले, की अरे माझ्या भक्ताला दूध भात खाताना दूध कमी पडले म्हणून त्याने अख्खं स्वतःचं अस्तित्वच देऊन टाकलं. इतका दयाळू आहे परमेश्वर. म्हणून तो त्या उपमन्यूसारख्या शिष्यांसाठी आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं आहे आणि त्यासाठी आपण सतत जागं असणं, जागृती असणं. ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी का आपण म्हणतो की ज्ञानेश्वरी वाचावी किंवा तो ग्रंथराज आहे. इतकं जीवनाचं सार भरभरून सांगितलेलं आहे. छोट्या-छोट्या गोष्टीतनं सांगितलं की तुम्ही कसं करा, तुम्ही परमेश्वरापर्यंत कसं पोहोचाल, हे आपल्याला त्याच्यातून कथन केलेलं आहे. त्यामुळे भगवंतांनी जर गीतेच्या माध्यमातून सांगितलं ते ज्ञानेश्वर माऊलींनी आणखीन सोपं करून सांगितलं. म्हणून परमपूज्य गुरुमाऊली अनेकदा आपल्याला हे सांगण्याचा प्रयत्न करतात, की ग्रंथ समजले तर संत समजतील आणि संत समजले तरच भगवंत पण समजतील. मग जर आपल्याला महाराजांपर्यंत पोहोचायचं असेल, तर हे ग्रंथ समजून घेणं आवश्यक आहे. ते समजले तर आपल्याला ही सगळी जी संत मंडळी, थोर मंडळी होऊन गेली. मग त्याच्यामध्ये परमपूज्य गुरुमाऊली आहेत, सद्गुरू दादासाहेब आहेत, पिठले महाराज आहेत, टेंबे स्वामी महाराज आहेत, नारायण स्वामी महाराज आहेत. अनेक जी ही सगळी संत मंडळी होऊन गेली. अगदी तुकोबाराय असतील, ज्ञानेश्वर माऊली असतील. हे आपल्याला समजतील, की हे काय सांगू पाहतायत आपल्याला. आणि ज्यावेळेला ते समजेल आपल्याला, त्यावेळेला आपल्याला भगवंताची ओढ लागून आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल. म्हणून परमपूज्य गुरुमाऊलींचं हितगुज जे आहे, आपण ज्यावेळेला गुरुमाऊलींना स्वामी समान मानतो, की साक्षात स्वामीचं रूप आहे ते, त्यावेळेला त्या स्वामींच्या मुखातून आलेला प्रत्येक शब्द आपण टिपला पाहिजे, त्याचा अभ्यास करायला पाहिजे, त्याचं चिंतन करायला पाहिजे आणि स्वतःच्या आयुष्यामध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं आवश्यक आहे. म्हणून गुरुमाऊली काय म्हणतात, मार्गाच्या आधी अभ्यासक व्हा, मग उपासक व्हा, मग प्रचारक व्हा आणि मग प्रसारक व्हा. पहिलेच माईकवर घेऊन ओरडायला सुरुवात करू नका. आधी स्वतः अभ्यास करा. तो अभ्यास केलेला स्वतःच्या उपासनेमध्ये, स्वतःच्या कृतीमध्ये आणण्याचा प्रयत्न करा. ते झाल्यानंतर लोकांना तुम्ही सांगायला प्रयत्न करा आणि ते झाल्यानंतर प्रसारक व्हा, की तुम्ही प्रसार मग जिथे लागेल तिकडे नुसता प्रचारच करा. पण आधी ह्या 2 स्टेप ज्या आहेत त्या तुम्ही कंप्लीट करणं आवश्यक आहे. म्हणून सेवेकरी म्हणून ज्याला आपण स्वतःला म्हणून घेतो, त्याला आपल्या गुरूंचं आदेश जो आहे किंवा गुरूंची शिकवण जी आहे, ती आपण सतत शिकत राहायला पाहिजे. त्यांच्याकडनं आपण 2 गोष्टी जरी शिकलो तरी आपल्या आयुष्याचं कल्याण होईल. त्यांच्या एवढे आपण कदापिही होऊ शकत नाही. कारण ते साक्षात आपले गुरु आहेत. पण गुरु हा इतका दयाळू आहे, की तो शिष्याला नेहमी मोठं करतो. जसं स्वामी समर्थ महाराजांनी शिर्डीचे साईबाबांना मोठं केलं, गजानन महाराजांना मोठं केलं. अनेक जे सिद्धमुनी 300, 350 सिद्ध घडवले, या सगळ्यांना महाराजांनी मोठं केलं. कारण गुरुला शिष्याला मोठं करण्यातच आनंद असतो आणि शिष्याने नेहमी गुरूंसमोर नम्र राहण्यातच त्याला आनंद असतो. हे असं गुरु शिष्याचं नातं आहे आणि म्हणून कलियुगामध्ये गुरु शिष्य परंपरेला का महत्व आहे, महाराजांनी संन्यास धर्म गुरु परंपरा का स्वीकारली, या सगळ्याचं कारण ह्या अध्यायांच्या अनुषंगाने आपल्याला समजतं. असो, आपला अधिक वेळ न घेता आपण आजच्या पदाकडे जाऊया. प्रयत्न केला की आपण मध्ये काही संस्कृत स्तोत्र जे आहेत दत्त महाराजांची ती म्हणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मध्ये आपण कालच्या दिवशी जे पद घेतलं, अतिशय सुंदर पद, तसंच आजही आपण एक महाराजांचं पद घेणार आहोत. तर असं थोडंसं महाराजांची कवणं पद जी आहेत ती आपल्याला महाराजांपर्यंत घेऊन जावं, अशीच मी या ठिकाणी इच्छा आणि अपेक्षा व्यक्त करतो आणि आजच्या ह्या 15व्या अध्यायाला इथं समाप्ती करूया. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती आख्याने सिद्धनामधारक संवादे क्रूर तीर्थयात्रा निरूपणम नाम पंचदशोऽध्यायः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी. कोणाला बोलायचं असेल तर आपण बोलू शकता.